एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। 9 ऑगस्ट क्रांतीदिनी वेगळ्या विदर्भच्या मागणीसाठी नागपुरात वामनराव चटप माजी आमदार यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा। नागपूर येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी ते संविधान चौक असा हा लॉंग मार्च काढण्यात आला। विदर्भ वेगळा झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी विदर्भातील विविध भागांतून कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। विदर्भातील सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच पर्याय असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी दीक्षाभूमी ते संविधान चौक लॉंग मार्च आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी जाहीर करण्यात आली होती। मोर्चाच्या माध्यमातून विदर्भ वेगळा झालाच पाहिजे असा बुलंद नारा देत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी देशोन्नती संपादक प्रकाश टेंगरे, जय विजय पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार, महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष प्राध्यापक मंजुषाताई तिरपुडे, पश्चिम विदर्भ प्रमुख प्राचार्य डॉक्टर पृथ्वीराज राजपूत, ॲडव्होकेट नीरज खांदेवाले यांनी मार्गदर्शन केले। राजेंद्र झोटिंग, यवतमाळ जिल्हा समन्वयक, विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, राजाभाऊ पुजवेकर, मधुसूद हरणे, माजी मंत्री डॉक्टर रमेश गजबे, जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, अक्षय महाजन, गिरीश तुर्के, गोपाल भोयर, माणिकराव काटकर, बंडूजी शिवणकर, गजानन ठाकरे यांच्यासह हजारो विदर्भवादी उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरे सह नागपूर जिल्हा प्रतिनिधी वैशाली कोराम।